आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह सर्वपक्षीय आमदार आणि खासदार एकत्र आलेत। निमित्त आहे शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचं। विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा या स्नेहभोजनाला आता उपस्थित आहेत। त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। या सगळ्यांचा एक विशेष फोटो सध्या लक्ष वेधून घेतोय, तो म्हणजे नितीन गडकरी आणि संजय राऊत यांच्या बरोबर मध्ये बसलेत ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारचे कर्ते करवते शरद पवार। आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। थेट दिल्लीला जाऊयात। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, शरद पवार यांच्या डाव्या बाजूला नितीन गडकरी आणि उजव्या बाजूला संजय राऊत, काय काय चर्चा झाली जेवणाबरोबर? आज शरद पवार यांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी झाली असं म्हणावं लागेल। आणि जो फोटो पुढे आलेला आहे, जे तिथले फुटेज पुढे आले त्याच्यामध्ये पाहायला मिळेल ते एकीकडे नितीन गडकरी आहे, दुसऱ्या बाजूला संजय राऊत आहे आणि मधामध्ये शरद पवार आहे। असं हे एक प्रकारचा फोटो जो आहे हाच या दिवसातला सगळ्यात असं म्हणता येईल की अतिशय महत्वाचा असं छायाचित्र आहे, ज्यामध्ये स्पष्ट होतंय की पवार हे दोन्ही पक्षांसोबत कसे त्यांचे अतिशय जवळचे आणि नाजूक संबंध आहे। एकीकडे संजय राऊत आणि दुसरीकडे नितीन गडकरी। या संपूर्ण शरद पवारांच्या स्नेहभोजनाला किंवा डिनर डिप्लोमसीला जवळपास 80 पेक्षा जास्त राजकीय पुढारी नेते उपस्थित होते। त्यामध्ये काय अनेक खासदार, आमदार आणि काही मंत्री असे हे या सगळ्या संपूर्ण शरद पवारांच्या डिनर डिप्लोमसीला उपस्थित होते। एकीकडे रावसाहेब दानवेंची ही डिनर डिप्लोमसी सुरू होती, पण त्यापूर्वी बघितलं तर शरद पवारांच्या डिनर डिप्लोमसीला जवळपास 70च्या जवळपास साधारणतः होते। यामध्ये काही भारतीय जनता पक्षाचे देखील आमदार उपस्थित होते। अभिमन्यू पवार सारखे जे आमदार आहे आणि याशिवाय ही इतरही आमदार जे भारतीय जनता पक्षाशी निगडीत आहे तेही आमदार उपस्थित मिलीत। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर नितीन गडकरींनी शरद पवारांच्या स्नेहभोजनाला उपस्थित केलं की महाराष्ट्राचं सांस्कृतिक प्रशांत, या या जेवणाचे स्नेहभोजनाच्या आधीचे जे अनौपचारिक गप्पांचे औपचारिक काही फोटो समोर आले, त्यात सुप्रिया सुळे यांच्या हातात माईक आहे, त्या उपस्थितांशी काही संवाद साधतायत। स्वतः शरद पवार सुद्धा यावेळेला बोलले इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांशी। या आजचा जो कार्यक्रम होता या डिनर डिप्लोमसीमध्ये अनेक नेत्यांनी आपले अनुभव नवीन आमदारांसोबत, नवीन मंत्र्यांसोबत शेअर केले आणि अनुभव कथन करताना सुप्रिया सुळेंनी अनुभव कथन केलं। तर सर्वात शेवटी शरद पवार यांनी आमदारांना काही उद्बोधनपर वक्तव्य दिले, मार्गदर्शन केलं। सोबतच नितीन गडकरी यांनी देखील या संपूर्ण स्नेहभोजना दरम्यान मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक आमदारांची ओळख करून देण्याचा प्रयत्न कुठेतरी सुप्रिया सुळे यांनी केला। या संपूर्ण नियोजनामागे सुप्रिया सुळेंची प्रमुख भूमिका असल्याची बरोबर ते त्या सगळ्या फोटोंमधनं जाणवतही होतं। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवन परिसरात प्रबोधन कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषदेतल्या सदस्यांसाठी हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीनं सभागृहाची प्रतिष्ठा ठरत असते, त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांनी यात योगदान देण्याची गरज असल्याचं मत ओम बिर्ला यांनी व्यक्त केलं। सामान्य नागरिकांच्या समस्यांना विधानसभा आणि विधान परिषदेत मांडून लोकप्रतिनिधींनी सामान्यांचा आवाज बनावं असं ओम बिर्ला म्हणाले। सामान्य नागरिकांच्याकडून फीडबॅक मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कायम जागरूक असणं गरजेचं आहे। देशभरातील विधानमंडळांचं कामकाज अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण करणं सुद्धा आवश्यक असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं। त्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी वन नेशन वन लेजिस्लेटिव्ह प्लॅटफॉर्म या मुद्द्यावरही भर दिला।
राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सत्ताधारी विरुद्ध ईडी अशा प्रकारचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. केंद्रीय यंत्रणांच्या या कारवाई विरोधात सतत आक्रमक भूमिका घेणाऱ्या संजय राऊत यांना आता ईडीनंच दणका दिलाय. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं थेट संजय राऊत यांच्या संपत्तीवरती टाच आणली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली. ईडीनं राऊत यांच्या अलिबागमधल्या 8 जागा आणि दादरमधल्या एका फ्लॅटवर टाच आणली आहे. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी पत्राचाळ जमीन घोटाळ्यात प्रवीण राऊत यांना ईडीनं अटक केली होती. आता ईडीनं संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. पत्राचाळ घोटाळ्याच्या पैशातून राऊत यांनी अलिबागमध्ये 60 लाखांचा भूखंड खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. दरम्यान सूडभावनेतून ईडी ही कारवाई करत असल्याचं सांगतानाच आपण कोणालाही घाबरत नाही असं राऊत ठणकावून म्हणाले. आज राज्य सरकारनं मी केलेल्या आरोपांवर एसआयटी स्थापन केली काही प्रमुख अधिकाऱ्यांची, त्यानंतर ही कारवाई झाली. हा तुम्ही एक संयोग समजून घ्या. मुख्यमंत्र्यांसोबत काही बोलणं झालं? नक्कीच मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही परिवार आहोत. नक्कीच बोलणं झालं. जो करना है करने दो. जितने भी गैर कानूनी काम करने हैं हम उनका स्वागत करते हैं. इस देश में सत्य जिंदा रहेगा और कानून को इतने आसानी से मारा भी नहीं जा सकता. कभी ना कभी इस सब का हिसाब आपको देना पड़ेगा. कोणत्याही चौकशीविना मेहनतीनं घेतलेली जमीन आणि घर ईडीनं जप्त केल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे. तसंच मनी लॉन्ड्रिंगचा 1 रुपया जरी माझ्या खिशात आला असला तरी सगळी संपत्ती भाजपला दान करेन असं आव्हान राऊत यांनी दिलं. म्हणून तर म्हटलं ना, सत्यमेव जयते. 1 रुपया जरी कुठल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पैशातून माझ्याकडे आला असेल आणि त्या पैशातूनही प्रॉपर्टी घेतली असेल, सिद्ध झालं, तरी प्रॉपर्टीच काय आहे ती प्रॉपर्टी सुद्धा मी भारतीय जनता पक्षाच्या नावावर करून द्यायला तयार आहे. दरम्यान ईडीच्या या कारवाईनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांची नौटंकी सुरू होती अशी टीका केली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधलाय. बाबा जाऊन ईडीला दांना भाजपला कशाला दान करण्याची गोष्ट करतोय आणि 55 लाख त्यांनी परत का केले? तर ईडी खोटं बोलत होते, किरीट तुम्ही खोटं बोलत होते, तर 55 लाख परत का केले? गृहमंत्री भाषण करतात की ईडीच्या विरोधात आम्ही एसआयटी बनवतोय. हे कोणी घटना कोणी लिहिली आहे? उद्धव ठाकरे साहेब नवीन घटना लिहिणार? या प्रकरणात फक्त प्रॉपर्टी जप्त करून थांबू नये. या संजय राऊतचा रोल ती पूर्ण चौकशी झाली पाहिजे. की जो करेल तो भरेल. लोकांचं म्हणणं हेच आहे, कर नाही त्याला डर कशाला. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला. त्यांची इन्क्वायरी सुरू झाली आहे. त्यांच्या या वेगवेगळ्या कंपन्यांमधल्या पार्टनरशिप आणि त्यांची मुलगी, त्यांचा चार्टर्ड अकाउंट, असे खूप विषय समोर येत होते. पण वन फाईन मॉर्निंग ज्याला आपण म्हणतो, अशी वन फाईन मॉर्निंग ती बातमी आली की त्यांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या. तपास यंत्रणेला आपापल्या पद्धतीने काम करू दिलं पाहिजे. आणि हे मी नाही सांगत, याच्याबद्दल श्री संजय राऊत आणि मी एकमत आहोत. संजय राऊतांनी सुद्धा कंगना राणावतवर जेव्हा बुलडोझर चालला ते काय म्हणाले, महानगरपालिकेचं काम आहे, महानगरपालिकेला कारवाई करू द्या. मी सहमत आहे. ईडीचं काम आहे, ईडीला कारवाई करू द्या. संजय राऊत यांच्यावर कारवाई हे केवळ षडयंत्र असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय. राजकीय सुडापोटी किंबहुना राजकीय आकसापोटी अशा प्रकारचे कारवाई करणं मला वाटतं उचित नाही. हे जे काही चाललेलं आहे हे केवळ आणि केवळ शिवसेनेचे नेते, महाविकास आघाडीचे नेते ह्या सर्वांना नाहक त्रास कशा पद्धतीने देता येईल या दृष्टिकोनातून चाललेलं हे षडयंत्र आहे. दरम्यान ईडीची कारवाई केवळ बदनामी करण्यासाठी असून सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करण्याकरता ही कारवाई सुरू असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतं. त्याची प्रॉपर्टी अटॅच करायची, त्याला थोडी तरी कल्पना दिली पाहिजे. पण सनसनाटी निर्माण करायची, संशय तयार करायचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा आणि लोकांच्या मनात त्या माणसाबद्दल गैरसमज निर्माण करायचा,
हा कार्यक्रम आहे. 7 वर्षामध्ये मोदी सरकारने जवळजवळ 2500च्या वर 3,000 एक काहीतरी रेट टाकलेले आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट घ्या, ते एकाचाही अंतिम निर्णय लागलेला नाही. फक्त डोक्यावर टांगती तलवार ठेवून ब्लॅकमेल करायचं काम चाललेलं आहे. हे उघड आहे. नाही, लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न आहे, पण त्यामुळे उलट जिद्दीनं लोक उभे राहिलेले आहेत की अशा ब्लॅकमेलला आम्ही बळी पडणार नाही. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. ईडीच्या कारवाया सुरू असताना संजय राऊत वारंवार केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ला चढवत होते. दिल्लीपुढे कधीच महाराष्ट्र झुकणार नाही असं राऊत यांनी अनेकदा म्हटलं सुद्धा, पण अखेर ईडीनं संजय राऊत यांच्यावरतीच हात टाकलाय. त्यामुळे पुढच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार हे द्वंद्व आणखीन गंभीर वळणावर पोहोचणार हे निश्चित. प्रणाली कापसे आणि स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे ईडीच्या विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीनं कारवाई करत त्यांना जोरदार दणका दिला. नेमका हा पत्राचा घोटाळा प्रकरण काय आहे आणि राऊतांची कुठली मालमत्ता ईडीनं जप्त केली, पाहूयात. केंद्रीय यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाईला सुरुवात केल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अनेकदा ईडीवरच भ्रष्टाचाराचा आरोप केलेला होता. त्यांनी थेट ईडीला शिंगावर घेतलं. पण अखेरीस ईडीने आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारलाय. संजय राऊत यांची अलिबागमधली संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. यामध्ये अलिबागमधल्या जमिनीचे 8 तुकडे आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलेला आहे. राऊतांच्या एकूण 11 कोटी 15 लाख रुपयांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. मी मुंबईच्या दादर ईस्ट या परिसरातल्या गार्डन टॉवर या इमारतीमध्ये आहे. याच इमारतीमध्ये संजय राऊत यांचा फ्लॅट आहे आणि हाच फ्लॅट आता ईडीकडनं जप्त करण्यात आलेले. आज ईडीने एक मोठी कारवाई करत संजय राऊत यांच्या अलिबाग आणि त्याचबरोबर मुंबई इथल्या घरांवर जप्ती आणलेली आहे. आणि त्यापैकी एक महत्त्वाचा जो फ्लॅट आहे तो हा दादर परिसरातला दादर पूर्वेकडचा गार्डन कोर्ट नावाची जी इमारत आहे या इमारतीमधला फ्लॅट आहे. 32 माळ्याची ही इमारत आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार 30व्या माळ्यावर संजय राऊत यांचा जो फ्लॅट आहे जो जप्त केला ईडीने तो आहे. ईडीनं केलेल्या या कारवाईनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना कोणासमोरही गुडघे टेकणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अशा कारवाईने संजय राऊत किंवा शिवसेना ही झुकणार नाही, वाकणार नाही. संपत्ती म्हणतात ती संपत्ती जर एखाद्याचे राहतं घर असेल किंवा जुनी संपत्ती कष्टाच्या पैशातून घेतलेली असेल आपल्या, त्याचा संबंध कुठेतरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा. मी तुमच्या बापाला घाबरत नाही. सरकार पाडण्याचे मी तुमच्या बापाला घाबरत नाही म्हणावं. तुमचा बाप जरी खाली आला ना तरी मी गुडघे टेकणार नाही. दरम्यान ज्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे ते नेमकं प्रकरण आहे तरी काय, पाहूया. गुरु आशिष कन्स्ट्रक्शननं म्हाडासोबत गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकासासाठी करार केलेला होता. त्या ठिकाणी 3000 फ्लॅट्स तयार करायचे होते. त्यातील 672 फ्लॅट्स पत्राचाळीतल्या रहिवाशांना दिले जाणार होते. दरम्यान गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीनं कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्राचाळीतल्या रहिवाशांची फसवणूक केली आणि ही जमीन 1034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली. मार्च 2018 मध्ये म्हाडाने गुरु आशिष कन्स्ट्रक्शन्सच्या विरोधात FIR दाखल केला. फेब्रुवारी 2020 मध्ये प्रवीण राऊतला EOWनं अटक केलेली होती. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान याच्या सोबत संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवान सोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. प्रवीण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात 55 लाख रुपये गेलेले होते. पण हे पैसे 10 वर्षांनंतर परत केले गेले. हे पैसे कर्ज म्हणून घेतल्याचा दावा संजय राऊत यांच्या पत्नीनं केलेला होता. पण संजय राऊत यांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय होता. त्यामुळे ईडीनं संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तांवर छापेमारी केलेली होती.
याच घोटाळ्या प्रकरणी ईडीनं संजय राऊत यांची मालमत्ता आता जप्त केलेली आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा संजय राऊत यांनी वापरल्याचा ईडीला संशय आहे. संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करताना ईडी ही भाजपची ATM मशीन बनल्याचा आरोप केलेला होता. त्यामुळे ईडीवर केलेले हेच आरोप आता राऊत यांना भोगल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. मुंबईहून प्रणाली कापसे आणि अलिबागहून मोहन जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. तिकडे ईडी अधिकाऱ्यांच्या कथित वसुली प्रकरणी आता मुंबई पोलिसांच्याकडून एका SITची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्र अशा प्रकारचा वाद पुन्हा एकदा समोर आलाय. IPS अधिकारी वीरेश प्रभू हे या SITचे प्रमुख असणार आहेत. संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणात जे गंभीर आरोप केलेत, जितेंद्र नवलानी यांच्यावर सुद्धा काही आरोप करण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणात आधी EOW तपास करत होती. आतापर्यंत या प्रकरणात 7 जणांचे जबाबसुद्धा नोंदवण्यात आले. त्यामुळे आता SITच्या तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये वीरेश प्रभू म्हणून एक अधिकारी आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमलेली आहे आणि त्यांना तपासाला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ त्यांना दिलेला आहे. तिकडे ईडी अधिकाऱ्यांच्या विरोधात संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठीच्या SITत एकूण 6 अधिकारी काम करणार आहेत. गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात 5 अधिकारी काम करतील. या पथकात अतिरिक्त पोलीस आयुक्त, 1 पोलीस उपायुक्त, 1 SP, 2 PI आणि 1 API यांचा समावेश आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या मशिदीवरच्या भोंग्यावरून सुरू केलेल्या मोहिमेला त्यांच्याच काही मनसैनिकांच्याकडून सावध विरोध होताना दिसतोय. ऐन निवडणुकांच्या तोंडावर मुस्लिम मतदार दुखावण्याच्या भीतीनं पुणे आणि कल्याणमधल्या काही मनसैनिकांनी हनुमान चालीसा लावण्याच्या राज आदेशच्या संदर्भात सावध भूमिका घेतली. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आणि कट्टर हिंदुत्ववादी भूमिका जाहीर केली. त्यानंतर राज आदेश मानत काही मनसैनिकांनी जागोजागी मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचा सपाटाच लावला. पण राज ठाकरेंच्या काही मावळ्यांनी मात्र राज ठाकरेंच्या आदेशालाच विरोध सुरू केलाय. पुण्याचे मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी मात्र मनसैनिकांच्या कृतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. आमचे काही कार्यकर्ते उत्साही आहेत. त्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला. पण सध्या रमजान सुरू असल्यानं माझ्या प्रभागात हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही असं मोरेंनी स्पष्ट केलंय. नाही, साहेबांची भूमिका ही एक पक्षप्रमुख म्हणून, शहराध्यक्ष म्हणून मला 100% मान्यच करावे लागेल. पण तो एक लोकप्रतिनिधी म्हणून जर मला तुम्ही विचारताल तर लोकप्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी हा सर्वसमावेशक असतो. आणि मी ज्या भागामधनं निवडणूक लढवतो, गेली 15 वर्ष निवडून येतो, त्या भागामध्ये सर्व धर्मीय लोक आहेत. मुस्लिम मतदानसुद्धा एक 3800चा जवळजवळ 4000चा एक मोठा पॅच आहे. केवळ पुण्यातच नाही तर कल्याणमध्ये सुद्धा मनसेचे पदाधिकारी मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त करतायत. कल्याणमधले मनसेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव इरफान शेख हे मनसेच्या स्थापनेपासून म्हणजे जवळपास 16 वर्षांपासून मनसेचं काम करतायत. पण राज ठाकरे यांच्या भोंग्यांबाबतच्या निर्णयानंतर मात्र ते नाराज झाले. ज्या मुस्लिमांनी कल्याणमध्ये मनसेला भरभरून मतदान केलं तोच मुस्लिम समाज आज जाब विचारतोय असं म्हणत इरफान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्यासारखे मुस्लिम मनसेचे पदाधिकारी त्यांना जाब विचारतात आहे, ही भूमिका का घेतली? असं नाही का मुस्लिम समाजाने मतदान नाही केलं आहे. मुस्लिम समाजाने 2009ला प्रकाश भुईर आमदार असताना मुस्लिम समाजाने भरघोस मतदान केलं. आता राजू पाटील आमदार झाले, त्यांना 7000 मतं मुस्लिम पट्ट्यातनं मिळालेली आहे. ही मतं ज्यांनी दिली ते आम्हाला आज जाब विचारत आहेत.
ही भूमिका पक्षाची अशी का? तर यासाठी आम्ही लवकरच 2 दिवसात चर्चा करणार आहोत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आणि निर्णय घेणार आहोत. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे असो किंवा कल्याणचे नेते इरफान शेख, या नेत्यांसारखे नेते आता उघड उघड मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याच्या निर्णयाला विरोध करतायत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्वाचा त्यांना किती फायदा होणार हे येत्या निवडणुकीत जरी कळणार असलं तरी या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजीला आतापासूनच सुरुवात झाली आहे एवढं मात्र निश्चित. पुण्याहून वैभव सोनवणे आणि कल्याणहून गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे महाविकास आघाडी सरकारला काहीशी धक्कादायक एक बातमी आहे, ती म्हणजे राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज औपचारिकपणे ही घोषणा केली. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून आपलं नाव वगळावं अशी मागणी सुद्धा शेट्टी यांनी थेट राज्यपालांच्याकडे करणार असल्याचं म्हटलंय. राज्यपालांच्या भेटीसाठी राजू शेट्टी यांनी वेळही मागितली आहे. त्या 12 नावामध्ये माझंही नाव आहे असं अनेक दिवसापासून सांगितलं जातं. ते जर असेल तर त्यात आता मला रस नाही हे मी राज्यपालांना भेटून सांगणार आहे. निर्णय घ्यायचा आहे का घेणार आहेत का नाही मला माहीत नाही. घेणार असाल तर कृपा करून माझा विचार अजिबात करू नका हे मी राज्यपालांना सांगणार आहे. तिकडे औरंगाबादमध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात राजकारणाची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागले ना तसे तसे शिवसेना भाजपच्या दरम्यानचे राजकीय वाद वाढू लागलेत. त्यात भाजपनं पाण्याच्या प्रश्नासाठी मोठं आंदोलन केलं आणि या आंदोलनाचे राजकीय पडसाद सुद्धा उमटले. पाहुयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ कोदाम यांचा खास रिपोर्ट. औरंगाबाद शहरात आठवड्यातून एकदा पाणी येतं आणि ही समस्या शहरभर सगळीकडे सारखीच आहे. मग तो भाजपचा वॉर्ड असो की शिवसेनेचा. मात्र भाजपनं पाण्याच्या टाकीजवळच आंदोलन सुरू केलंय. N4 वॉर्डच्या रहिवाशांना पाणी आठवड्यातून एकदाच मिळतंय, तेही कमी दाबानं. त्यामुळे नागरिकांचा संताप होतोय. मागच्या 3 महिन्यापासून संभाजीनगर शहरातील सिडको हडको वासियांना 8 दिवस 10 दिवसानंतर पाणी येत होतं. आम्ही वारंवार अधिकाऱ्यांशी चर्चा केली, भेटलो, निवेदनं दिली, पण त्याच्यात कुठल्याही प्रकारची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. आम्ही शेवटी आज सर्व नगरसेवक सिडको हडकोतील त्या भागातील नागरिक आणि सर्व महिला भगिनींना घेऊन आज N5च्या टाकीवर सकाळपासून आम्ही 9 वाजेपासून आंदोलन सुरू केलं. औरंगाबाद शहरात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरासाठी 1682 कोटींच्या योजनेची घोषणा केली. पैठणहून शहरासाठी पाणी आणण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवातही झाली आहे. पाईपलाईन टाकण्याच्या आणि शहरात जलकुंभ बांधण्याच्या कामाची सुरुवातही झाली आहे. भाजपच्या पाण्याच्या प्रश्नावरून सतत सेनेला कोंडीत पकडण्याच्या राजकारणाला आता पूर्णविराम मिळेल अशी सेनेला अपेक्षा होती. मात्र सेनेच्या 1682 कोटींच्या योजनेमुळे महापालिका निवडणुकीत सेनेला लोक पसंती देतील अशी भीती भाजपला आहे. पाण्याची पाईपलाईन काही शिवसेनेसाठी वेगळी आणि भारतीय जनता पार्टीसाठी वेगळी अंथरलेली नाही आहे. सगळ्या शहरासाठी एकच पिण्याची लाईन आहे आणि भारतीय जनता पार्टीनं आंदोलन करायचं म्हणून कृत्रिम पाण्याची टंचाई निर्माण केल्याचा मी आरोप करतोय भारतीय जनता पार्टीवर. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मी कमिशनरला रात्री 12 वाजताच ही गोष्ट कळवलेली आहे. आंदोलन करायचं म्हणून कृत्रिम पाणी टंचाई करायची भारतीय जनता पार्टीनं काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेलं आहे. अनियमित पाणी पुरवठ्याचा औरंगाबादकरांना वीट आलाय. नव्या योजनेमुळे थोडं उशिरानं का होईना पण पाणी मिळेल अशी आशा औरंगाबादकरांना वाटतेय. जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं प्रशासक पांडे यांचं म्हणणं आहे.
महानगरपालिका हे जे दोन्ही पाणी पुरवठा योजना आहेत त्याच्या जे वार्षिक जे खर्च आहे त्या योजनावर तो 130 कोटी रुपये 140 कोटी रुपये औरंगाबाद महानगरपालिका खर्च करतात आणि पाणीपट्टीतून जे कर वसुली होतात तर 27 कोटी रुपये 30 कोटी रुपये वसुली होतात. तो पाणी पुरवठा योजनामध्ये औरंगाबाद महानगरपालिका दरवर्षी 100 कोटी रुपये स्वतःहून टाकून आणि पाणी पुरवठा आता करत आहे. आता आम्ही उद्या बसणार आहे आणि जे काही बिंदू आहे त्याच्यावर जे चिकित्सीय पद्धतीने आम्ही चिंतन मनन करणार आहे आणि कुठे कुठे त्रुटीपूर्तता करता येईल त्याचे आपण करणार आहे. राज्यात सध्या सेना भाजपचं खुनशी राजकारण सुरू आहे. औरंगाबादेतही अनेक वर्ष महापालिकेत एकत्र संसार केलेल्या सेना भाजप आता एकमेकांच्या विरोधात उतरलेत. पाणी पुरवठा योजनेचा फायदा सेनेला होऊ शकतो, मात्र भाजप हे सहजासहजी होऊ देणार नाही. त्यामुळे आगामी काळातही औरंगाबादचं पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तसंच गुन्हेगारांना पोलिसांचा कुठला धाकच उरलेला नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. सोमवारी बिशप कॉटन शाळेमध्ये घुसून गुंडांनी अक्षरशः तोडफोड केली. ही घटना ताजी असतानाच रस्त्यावर हैदोस घालणाऱ्या गुंडांचा आणखीन एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय. कारच्या बोनेटवर बसून मद्यपान करत नागपूरच्या रस्त्यावर फेरफटका मारणारा हा आहे अश्विन तुर्के. अश्विन हा एका हत्या प्रकरणातला आरोपी आहे. त्याच्यासोबत व्हिडिओत दिसणारे त्याचे साक्षीदार देखील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. या सर्वांनी आधी कारागृहाची हवा देखील खाल्ली आहे. मात्र नागपूरच्या रस्त्यावर हा हैदोस घालताना या गुंडांच्या मनात ना कायद्याची भीती पाहायला मिळते ना पोलिसांचा धाक. आरोपी में से 3 आरोपी पे पहले के गुने दाखिल हैं. उनमें से जो 2 आरोपी हैं उन पे पहले का 324 का एक गुना दाखिल है. अश्विन तुर्केल पर 365, 324, 302 इस प्रकार से गुने दाखिल हैं. 143 और इससे पहले उस पर प्रतिबंधक कार्रवाई भी की गई है. मुख्य आरोपी कुख्यात गुंड अश्विन तुर्केल याने धरमपेठे भागात रितेश बैसवारे याची साथीदारांच्या मदतीनं हत्या केली होती. यासह त्याच्यावर खंडणी, दंगल भडकवणे, प्राणघातक हल्ला करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गाडीत त्याच्यासोबत आदित्य हरिदास डागोर, दिनीत प्रदीप तुर्केल, अभय ललित झांजोट आणि रोहन छोटेलाल खंडारे हे देखील होते. या सर्व गुंडांवर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत. रात्री बजाजनगर चौकातून VNIT गेट जवळ कारच्या बोनेटवर बसून दारू पिऊन अश्विननं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत सर्व गुंडांच्या हैदोसाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुडगूस सुरू असताना पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अश्विन आणि त्याच्या साथीदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत 5ही आरोपींना अटक केली. 4 से 5 लड़के, उसमें से एक कार की बोनेट पे बैठा था और कोई तो भी ड्रिंक पी रहा था, मे बी अल्कोहल पी रहा था और रास्ते में घूम रहा था और आपत्तिजनक कृत्य, आपत्तिजनक बातें कर रहा था. उससे रिलेटेड कलम 279, 294, 336, 34 IPC और कलम 184 मोटर व्हीकल एक्ट के अंतर्गत गुना दाखिल है. 4 आरोपी पहले अटक हो चुके थे. 5वें आरोपी को आज, अश्विन तुर्केल को आज अटक किया है और आगे की कार्रवाई चालू है. सोमवारी बिशप कॉटन शाळेतील गुंडांची मुजोरी किंवा बजाजनगर हद्दीतील कारच्या बोनेटवर दारू पीत घातलेला राडा, हे सर्व प्रकार राज्याच्या उपराजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारे आहेत. गुंडांच्या मनात पोलीस आणि कायद्याचा धाक टिकवण्यासाठी पोलिसांनी अशा गाव गुंडांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तिकडे रविवारी उत्तर प्रदेशच्या गोरखनाथ पीठ मंदिरामध्ये जो हल्ला करण्यात आला होता त्यात अहमद मुर्तझा नावाच्या व्यक्तीनं शस्त्राचा धाक दाखवून दहशतही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इथल्या सुरक्षित असणाऱ्या काही पोलिसांवर हल्लेही केले.
त्याचं मुंबई कनेक्शन आता समोर आलं. पाहूयात. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील मंदिर हल्ला प्रकरणातल्या आरोपीचं नवी मुंबई कनेक्शन उघड झालंय. या प्रकरणी तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश ATSचं पथक मुंबईत दाखल झालंय. रविवारी गोरखपूरच्या गोरखनाथ पीठ मंदिर परिसरात अहमद मुर्तजा अब्बासी नावाच्या व्यक्तीनं सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. त्यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली. अहमद मुर्तजाच्या हल्ल्यात पोलीस जखमी झाले. आरोपीनं मंदिरात दर्शनाला आलेल्या भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला होता. हल्लेखोर अहमद मुर्तजा अब्बासीनं मुंबईच्या पवई IIT मधून शिक्षण घेतलं असल्याचं उघड झालंय. त्यामुळे उत्तर प्रदेश ATSच्या टीमनं मुंबईत येऊन त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी जाणून घेतली. मोहम्मद मुर्तजाकडे सापडलेल्या आधार कार्डवर नवी मुंबईच्या सानपाड्यातल्या मिलेनियम टॉवरचा पत्ता आढळून आला. त्यामुळे त्याच्या नवी मुंबई कनेक्शनचा तपास केला जातोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद मुर्तजा हा काही वर्षांपूर्वी नवी मुंबईतल्या मिलेनियम टॉवरमध्ये वास्तव्याला होता. त्याच्या कुटुंबानं 2013 मध्ये नवी मुंबईतल्या घराची विक्री केली. त्यानंतर त्यांनी नवी मुंबईतल्या सेक्टर 50 मध्ये नवीन घर खरेदी केलं. तर ऑक्टोबर 2020 मध्ये मुर्तजाचं कुटुंब नवी मुंबईतला फ्लॅट भाड्यानं देऊन गोरखपूरला स्थलांतरित झालं. मुर्तजानं पवईतील IIT मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकताच त्याने नेपाळचा दौराही केला होता. काल उत्तर प्रदेशमध्ये जो योगीजींवरच्या त्या मठावर हल्ला झाला त्यातला आरोपी इथे राहिला होता. इथे त्यांचा 2014 पासून फ्लॅट आहे. त्या संदर्भात आम्ही इन्क्वायरी करायला आलो आहे. ते 2020ला ते इथून सोडून उत्तर प्रदेशला राहायला गेलेले आहेत. आता त्याचे वडील 4 दिवसापूर्वी आले होते. त्यांचा फ्लॅट त्यांनी भाडेकरू करून खाली करून घेतला आहे. विक्री करायचा आहे म्हणून त्यांनी आता एम्प्टी ठेवलेला आहे. 4 दिवसापूर्वीच इथून गेले. उत्तर प्रदेश ATSच्या पथकानं मुंबईत येऊन मुर्तजाविषयी माहिती घेतली. गरज पडल्यास ATS पुन्हा एकदा मुंबईत येऊन त्याच्याविषयीची माहिती घेण्याची शक्यता आहे. गोरखपूरमध्ये केलेला हल्ला लक्षात घेता मुर्तजाचे एखाद्या दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का याचा तपास ATS कडून केला जातोय. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. क्रिकेटचा देव म्हणून ज्याला म्हटलं जातं तो सचिन तेंडुलकर सोशल मीडियात चांगलाच सक्रिय असतो. कधी स्वयंपाक केल्याचा तर कधी आणखीन एखादा वेगळा व्हिडिओ तो नेहमी शेअर करतो. आता मुंबईहून मॅच पाहण्यासाठी पुण्याला जात असतानाचा एक व्हिडिओ सचिननं शेअर केला. यामध्ये तो वल्लव रे नाखवा या गाण्यावर ठेका देताना दिसतोय. दर्याचा राजा मी डोलकर 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 दर्याचा राजा दर पाण्यावरी बंदराला करतो ये जा. क्या बात है. गाणी आनंद देतात, मनाला उत्साहित करतात. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.